तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कामोठ्याच्या आखाड्यात रंगणार मिनी महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम। परेश ठाकूरांच्या वाढदिवशी पैलवानांच्या शड्डूचा कडकडाट। अहो, मुंबई पुण्याच्या गप्पा मारता काय? जरा पनवेल कामोठ्याकडे वळून बघा। मर्दांच्या या महाराष्ट्रात सध्या फक्त राजकारणाचेच आखाडे गाजतात असं ज्यांना वाटतंय, त्यांचे डोळे दिपवणारा आणि छाती अभिमानानं फुगवणारा कुस्तीचा अस्सल जंगी थरार सोमवार मे 18 रोजी कामोठ्यात अवतरणार आहे। निमित्त काय, तर भारतीय जनता पार्टीचे झुंजार युवा नेते, माजी सभागृह नेते परेशजी ठाकूर यांचा वाढदिवस। पण वाढदिवस म्हणजे कसला केक कापणं आणि मेणबत्त्या विझवणं नव्हे, हा तर महाराष्ट्राच्या मातीचा, मर्दुमकीचा आणि लाल मातीचा सण। भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनने कंबर कसून यंदा कामोठ्याच्या सेक्टर 06 मधील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या अथांग मैदानावर माननीय श्री परेश शेठ ठाकूर केसरी 2026चा असा काही घाट घातलाय की प्रत्यक्ष महाराष्ट्र केसरीच कामोठ्यात चालून आल्याचा भास व्हावा। परवा पनवेलच्या भाजप मध्यवर्ती कार्यालयात पत्रकारांचा गराडा जमला होता। आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या करड्या आणि आश्वासक उपस्थितीत जेव्हा पत्रकार परिषद झाली, तेव्हाच या रणसंग्रामाची नांदी जाहीर झाली। यावेळी अरुणशेठ भगत, महापौर नितीन पाटील, स्वतः कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष परेश ठाकूर, हॅप्पी सिंग, दिनेश खानावकर आणि रुपेश पावळ्यांसारखे जाणकार मंचावर ठाण मांडून होते। अहो, यंदाचा आखाडा म्हणजे केवळ स्थानिक कुस्त्या नव्हेत, तर थेट आंतरराष्ट्रीय दर्जाचा महासंग्राम आहे। पंजाबचा वाघ, हरियाणाचा ढाणा, उत्तर प्रदेशची ताकद आणि थेट नेपाळची वीज कामोठ्याच्या मातीत एकमेकांना भिडणार आहे। तब्बल 15,55,555 रुपयांची घसघशीत इनामं आणि एकूण 75 मरणोन्मुख लढती। डोळ्यांचे पारणे फिटतील अशा कुस्त्या यात होणार आहेत। ज्यांनी मैदानं गाजवली ते रुस्तम हिंद पैलवान सिकंदर शेख जेव्हा पंजाबच्या लाली चमकोरला भिडतील तेव्हा मैदानाची मातीही थरथरेल। सोबतीला उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध पंजाबचा बागासिंह, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी विरुद्ध हिंद केसरी संदीप कुमार आणि दादा शेळके विरुद्ध माऊली कोकाटे असा 1 से 1 वरचढ मल्लांचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे। पण थांबा, पुरुषांच्या या ताकदीला तोडीसतोड उत्तर द्यायला आपल्या रणरागिणीही शड्डू ठोकून सज्ज आहेत बरं का। पैलवान अमेघा घरत विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेती एकता शर्मा, पलक यादव विरुद्ध वेदांतिका पवार आणि थेट शेजारी देश नेपाळची सुप्रसिद्ध मल्ल रुबी थापा विरुद्ध उत्तराखंडची कोमल यांच्यातील लढती म्हणजे महिला शक्तीचा अस्सल चमत्कार ठरणार आहेत। स्वतः परेश ठाकूर यांनी छातीठोकपणे सांगितलंय की प्रेक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गॅलऱ्या, चोख वैद्यकीय व्यवस्था आणि लाल मातीचा दर्जेदार आखाडा सज्ज झालाय। मग काय, सोमवारी कामोठ्याकडे चला आणि या ऐतिहासिक कुस्तीचा डोळे भरून आनंद घ्या। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।